एक बॉक्समध्ये काय काय ही अरे यार आपल्याला काढायची पद्धत नाही. तुझ्या का म्हणते मला हे जमणार नाही. का नाही जमणार नाही केलंय का? त्या टायमाला मी 10वीच्या नंतर वडिलांसोबत जायचो ना अण्णासोबत दुकानावर. मला अर्ध शिलाई काम येत होतं माहिती का. वडील काय म्हणतो त्याच्या टायमाला मला खड्डे खान शिलाई काम शिकून. त्या टायमाला म्हणजे कसं फिटिंगचं थोडंफार मला माहिती आहे. त्यामुळे आता हे पूर्ण सेटअप आपण पॅक करणार आहे. तुला काय झालंय बघून म्हणजे तुम्हाला काय जमणार नाही. हे प्रयत्न करणार आहे मी कारण की मला पूर्ण माहिती आहे तेच त्याला मी करून दाखवलं. आणि असं ते माहिती बघून तुम्हाला काही येत नाही आपण सगळं काम करू. तर मंडळी आपण सिलाई मशीन आणि पिकअप फॉल मशीनची आता पॅकअप आलेलं आहे पूर्ण. तर ह्याचा आपण आपल्याला सेटअप तयार करायचा आहे. पॅकिंग अशी आलेली आहे. हे पूर्ण खाल्लं झाड आहे हे मशीन आणि वरचं फ्लावर. काय काय निघते सामान पूर्ण पाहिजे तर सेटअप करायला आपल्याला अडचण होणार नाही काही. तर हे पूर्ण सामान निघलं. आता ह्याचं पॅकअप करायचं आपल्याला. पहिल्यांदा हा एक पाय असतो साईडचा हा उभा करून टाकून आणि ह्याला मध्ये लावून दुसरा सेटअप त्या बाजूने वापरून मी कसा मधला साचा तयार होतो. त्यानंतर बाकीचं टायर आणि पाय हे नंतर आपण पॅक करू. साचा पूर्ण आपण तयार केला आहे. पण ज्या टायमाला इथं आपण हे लावणार आहेत चाक इथलं हे चाक ह्याच्यावर ग्रीस लावायचं. ग्रीस लावलं म्हणजे फ्रीमध्ये राहणार आहे. या साईडला ग्रीस लावायचं या साईडला ग्रीस लावायचं या साईडला ग्रीस लावायचं. तर आपण ग्रीस लावून पॅक केलं. आता ग्रीस आणलेलं सामान पण आहे आपल्याजवळ. तर आपण आता हे चाक बसवतो. आपल्याला चाक बसवते काय करायचं माहिती का. ज्या टायमाला आपण चाक बसवतो ना त्या टायमाला हे साईड ह्या साईडला बसवायची. ज्या साईडला खड्डा आहे तो खड्डा ह्या साईडला म्हणजे ह्या पूर्ण ह्याच्यावर सेटिंग करायला लागते सगळी. आणि आता आपण थोडं गिरीस लावू आणि थोडं ऑइल टाकूया. हे गिरीस लावायचे थोडं. तर हे सेटिंग असते बघा महत्त्वाची. हे पूर्ण नट लूज करतो आपण. हा जो पाय आपला हे जे होल आहे ना हे जे होल आहे ना होल त्या होलमध्ये आपल्याला त्यामध्ये पण थोडं गिरीस टाकू आपण. त्याच्यामध्ये आपण चाक फिट करायला ना हे होल त्यात टाकून द्यायचं. आणि इकडून ह्या साईडला पॅक करून टाकायचं आपल्याला. आणि पहिल्यांदा आपण नट फिट करून घेऊ सगळे वरचे. ते पूर्ण सेटिंग व्यवस्थित केली ना म्हणजे मशीन चालवायला एकदम सोपी जाते. सगळ्यात महत्त्वाची ही सेटिंग आहे. त्याचं सेटिंग व्यवस्थित झाली नाही प्रॉब्लेम येते. हे बघा फिरते का ना मोकळं असं मोकळं फिरलं पाहिजे. प्लेन थोडा पण नाही ठेवा. थोडा प्लेन ठेवायचा जसं नाही फक्त हल्ली पाहिजे एवढा प्लेन ठेवायचा. जास्त प्लेट ठेवला ना पुन्हा काय होणार आहे लूज होत राहणार. तर आपलं हे चाक बसलंय. आता राहिलं आपलं जे आपण पाय ठेवतो ज्यावर आपण मशीन चालवतो ते आपण फिट करायचं. आणि ह्याचं फिट करताना पूर्ण नट बाहेर घ्यायचे. ह्या साईडचं नट बाहेर घ्यायचा ह्या साईडचं नट बाहेर घ्यायचा. थोडंफार गिरीस लावायचं याला जास्त नाही गिरीस लावायचं. थोडंफार इकडे ह्या साईडला थोडंफार ह्या साईडला आणि थोडंफार ह्याला पण गिरीस लावायचं. ह्या साईडला पण गिरीस लावायचं थोडं. ह्या साईडला एक गिरीस लावायचं. आणि रिंग तर आपलं मोकळं झालं आहे. आता ह्याला सेटअप करून पाहून आता तर
आता ह्याला नट काय लावायचं नाही आपण सध्या पहिल्यांदा, फक्त सेटअप करून घ्यायचा. नंतर हे रिंग इथं लावतो आपण आता सेट वरच्या साईडला. त्याचे खालून रॉड आहे का त्याच्यामध्ये वरच्या साईडला फिट करायचा. हा रॉड आपण इथं आता सेटअप केला पूर्ण, आता पूर्ण फिट केला नाही. आता बघूत आपण. हा हे बघा झालं का नाही, असे मोकळे फिरले पाहिजे म्हणजे. त्यामुळं ऑइल ग्रीस हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण काय करू, त्या बेरिंगमध्ये गिरीस लावू. गिरीस कसं कंटिन्यू राहतं आहे आणि ऑइल जर टाकलं तर ऑइल निघून जाणार. गिरीस लावलं म्हणजे काही पोटा पिपटा काय जाणार नाही, धूळ फिर काय जात नाही आतमध्ये. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण झाड म्हणजे मशीनचा पाया पूर्ण सेटअप झाला आहे. अजून आपण त्याला पूर्ण फुल टाईट केलं नाही. आता वरचं फ्लावर टाकून देतो आपण वरच्या साईडचं. त्या साईडला व्यवस्थित ही सेटिंग आहे ना, ही सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे मित्रांनो. कुठली ही साईड ह्याच्यात जास्त टाईट केलं की तुमचं टायर लूज टाईट होणार. जास्त लूज पण नाही, जास्त टाईट पण नाही, मिडियम टाईट करायचं आहे. त्याला पण जास्त लूज पण नाही, जास्त टाईट पण नाही, मिडियममध्येच करायचं आहे. त्या साईडला पण फ्लाय टाकून देतो आपण. आता गावाकडून मशीन आणल्यामुळे काय आलं, पूर्ण पॅकअप केलं आणि ट्रॅव्हल्समध्ये आणत होते, त्यामुळे कुठे धक्का लागू नये किंवा काही डॅमेज होऊ नये, त्यामुळं पूर्ण पॅकअप करून देते. आपण याला पूर्ण फुल काही डॅमेज झालं का बघू, पूर्ण ओके, काही डॅमेज झालं नाही, काही नाही बघा ते. आपण वरचा फ्लाय टाकलाय, तर हे वरचे जे आपले बोल्ट आहेत ना हे स्क्रू पूर्ण टाईट करायचे. त्या साईडला 4 स्क्रू आहेत. आणि सगळं क्रिटिकल काम म्हणलं ना तर ह्याची सेटिंग, थोडं सेटिंग बेकार आहे ना. कमीत कमी याला पाऊण तास लागला, पाऊण तास. 2-3 जागेवर होल पण मिस गेले बघा, हे 2 जागेवर होल मिस गेले, पुन्हा दुसरे होल मारले. ह्याला कसं पूर्ण असं हे केलं पूर्ण खाली राहायला पाहिजे, क्लिअर राहायला पाहिजे. मग अलीकडल्या स्कूलमध्ये होता टाईट होतं आणि ह्याला असं वर केलं असं लॉक होतं. होतं का नाही लॉक कर एकदा. ओके झालं. हां हे बघा झालं का नाही. आता मशीन सेटअप करूत आणि दोन्ही सेटिंग करूत आपण, कारण की आपल्याला अजून नट बोल्ट टाईट करायचे आहेत आपले त्या साईड सगळ्यात महत्त्वाचं, कारण इथं लावले नाहीत आपण अजून. तर आपण तर बाकीचं काम करू. तर आता बॉक्स करूत आपण, यातली पहिली सिलाई मशीन काढू, पूर्ण पॅकिंग करून देते. पूर्ण पॅक करायला की मशीन अशी. तर ही मशीन अरे यार आपल्याला काढायची कुठली त्याने आपण काढले कुठली. तर आपल्याला पहिल्यांदा सिलाई लावायची होती, नंतर पिकअप फॉलची लावायची होती. तर ही निघली एक्स्ट्रा मटेरियल पण दिलं यांनी, किंवा एक्स्ट्रा दिलं यार यांनी एक असलं एक पिन दिली एक्स्ट्रा मशीनसोबत. आणि लाईट सिलिंग मशीन आणि हे काय म्हणतात 1 year वॉरंटी. बघून तुम्हाला काय काय कुठं आलं थांबा लागेल आता. हां एक पिकोफॉलची मशीन. तर आपण बॉक्समधून काढले, बॉक्समधून काढल्यानंतर मशीनमध्ये काय काय निघतं ते चेक करू. तर काय काय निघतं बघू पहिले आपण यात. वाव एक बॉक्समध्ये काय काय ऑइल आहे, एक कुप्पी, एक टेप, 2 सुया आणि बॉबिनचे आपले दोरा आणि एक मोठा स्क्रू ड्रायव्हर आणि एक छोटा स्क्रूड्रायव्हर आपल्याकडे होता ना असं पप्पा. आता हे ठेवून देत आपण आणि बाकीचं मशीन अजून ओपन करून बघू. हे पण बरं झालं पप्पा असलं हे आणि मशीन ही मशीन आता ओपन करतो आपण, पूर्ण ओपन केलेली. काय काय सामान ते बघू आपण यात. हे निघत नाही लवकर पप्पा. आपली मशीन हे आपली सिलाई मशीन. कसं आहे मित्रांनो 2 सिलाई मशीन. ही एक
सिलाई मशीन आहे पिकोफॉलची मशीन आहे की नाही एकाच कंपनीच्या. आता पूर्ण सेटअप केला आपण दोरी घेतली. आता सिलाई मशीन पहिले ठेवून देऊ नंतर मग पिकोफॉलची ठेवू. पहिले सिलाई मशीनची दोरीची सेटिंग करून घेत आपण. अयो देवा चल हमारे दान करो कसं काय काय केले पूर्ण सेटअप करून घेऊ आपण पहिल्यांदा. बघा आपली मशीन या तर आता मशीन आपण सेटअप केला पूर्ण व्यवस्थित होती. आता आपण ही दोरी लावायची. दोरी जशी कंपनीची दिला तिला कट करायची नाही काय नाही डायरेक्ट लॉक करून टाकायची. कारण की हे राहते नायलॉनचं दोरी राहते त्यामुळे ताणली जाते. ताणते का नाही जास्त ताण द्यायचा त्याला तसं ऑटोमॅटिक ती लूज होते. ऑटोमॅटिक जसं जसं आपण पिळतो तसं तशी ऑटोमॅटिक ती लूज होत जाते. आता आपण हिला सेटअप करूच जरा बंद कर. आता दोरीला एवढा ताण आला नाही ताण येऊन द्यायचा दोरीला पण आपली दोरी फक्त बसली पाहिजे. हां बघा आला का ताण. व्यवस्थित चेक करायचे का कुठं लूज पीस काही क्रॉस जाते का. आता आपण काय करू त्याला ही पिन लॉक करून टाकू. बंद करू का तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण पॅकअप सिलाई मशीनचा पूर्ण सेटअप उभा केला आहे आपण. पूर्ण सेटअप उभा केला मित्रांनो. ही दोरी पण टाईट झाली. स्टार्टिंगला मशीन ही जाम चालणार नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. बाय.